गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा 3 तारीख. आज माझ्या विरांचा वाढदिवस आहे. माझा 1 तारखेला झाला तर विरांचा 3 तारखेला, फक्त 1 दिवसाचा फरक आहे. तर आज संध्याकाळी सेलिब्रेट करायचं आहे. पण आता काल 2-3 दिवसापासून तर चालू आहे बघा आमच्याकडे. तुमच्याकडे आहे का मित्रमैत्रिणींनो? ते नक्की सांगा. मस्त पावसाची गरज होतीच. मस्तपैकी पाऊस पडतोय. आता थोडंसं उघडलंय पण रात्रभर पाऊस चालू आहे. चला आता आम्ही सासूबाईंना नाश्ता करायचा आहे, सासूबाईंसाठी. तर चला किचनमध्ये. आणि हे बघा इकडे आज आम्ही मिस्टरांनी बदललेले अरेंजमेंट, म्हणजे असे हे केले. तर मी सगळं आवरले नंतर ना. मिस्टर म्हटले असं, कारण का बेड इकडं ठेवू म्हटले, आज बघूया जरा वेगळं. तर अशा प्रकारे अरेंजमेंट केली आज आम्ही हॉलची. माझं सगळं आवरून झालेलं आहे. झाडू पोछा झालेला आहे. हे बघा आता फक्त मला किचनमध्ये तर मला आता पोळ्या पण झालेल्या आहेत. ओन्ली भाजी, फक्त भाजी. आणि सासूबाईंसाठी नाश्ता करायचा आहे. म्हणजे रोज काही नाश्त्याला बनवा हा प्रश्न पडतो, कारण का त्यांना काही असं पातळच करून द्यावं लागतं. कधी उपमा, कधी शिरा. आता म्हटलं आता काय करते मी, ते का तांदूळ भाजते थोडेसे तुपामध्ये. तांदूळ भाजते बघा पहिला तुपामध्ये, आणि मिक्सरमधनं काढते बारीक करते. हां ठीक, थोडेसे तांदूळ घेतले. मी आता तांदूळ घालते. तूप टाकलेलं आहे. 7 फुटाची दांडी ती. चला इकडे तांदूळ घालते बघा थोडे. अजून थोडे घ्यावेत, म्हणजे कसं घट्ट लागले ना त्यांना, अगदीच पातळ नाही चालणार. हे बघा तांदूळ सगळं घालून घेतले तुपामध्ये. आता म्हटलं गोळ्या घ्या बाई. फरशी तर दे को टाकून. काय? हां पाणी हो टाकून द्यायचं. घाण झालेलं आहे ते पाणी फरशीचं. मला हे मिक्सरचं छोटं भांडं काहीतरी बारीक केलं असणार आहे मिक्सरचं भांडं. हो मग काय. चला हे बघा बारीक करते मिक्सरमध्ये. हां थांबा 1 मिनटं. मी ना मिक्सरमधनं हे बारीक करते. काजू आणि वेलदोडे, वेलची. काजू काय तोंडा, थांबा जरा आले. हे बघा अशा प्रकारे ही खीर केला. तर दूध घालून थोडं पातळ करते. साखर कमी पडली म्हणून साखर घातली आणि तूप घातलेलं आहे. चला आता चला झोपल्या या. झोप चालली बघा. चला उठा. चला आता आमच्या इकडे नाश्ता चालू आहे. नाश्ता करणं
सासूबाईंना खायला घातलं मी आणि त्यांचं झालं नाश्ता. आज भरपूर पाऊस आहे. आमच्या मावशी आत्ता आल्या बघा पावसामध्येच. पाऊस पुन्हा जोरात पावसाचं वाढलंय. हां हां पावसाचा आता पुन्हा जोर वाढला ना. आता पंढरीची वारी बघा पावसात. चला पहिला ना उपीट बनवते, मग ना गवार शेंगाची भाजी बनवायची मला. हे बघा शेंगा निवडण्यापासून माझी तयारी असते. चला इकडं इन्स्टंट उपीट, उपमा इन्स्टंट. इकडे ठेवलंय बघा पाणी गरम कोमट करायला. गरम पाणी घातले की पट देशील उपीट तयार होईल. इकडे आता याच्यामध्ये मीठ आणि थोडी साखर टाकते, किंचितशी चवीपुरती. चला या सगळे नाश्ता करायला. मस्तपैकी उपमा झालेला आहे पावसामध्ये, गरम गरम उपमा. चला इकडे रेडी झालेला आहे उपमा. मावशीनं थोडं देते खाऊ गरम गरम. मग चहा बनवते अर्धा कप. थोडंच दिलं आहे तुम्हाला, जास्त नाही दिलं. त्यांना खीर केली होती तांदळाची, झालं त्यांचं. आमचा नाश्ता झाला आणि आता मस्तपैकी मी आणि मावशी चहा घेतो आहे. आणि बघा आता इकडे हिरवी मिरची काढून ठेवली ठेच्याला. हे म्हणले असली हवा पडली आहे, ठेचा कशाला बनवती, मिरच्या खूप आहेत. आणि इकडे गवार बघा, गवार शेंगा मी निवडून पाण्यात घालून ठेवली आहे. थोड्या वेळाने मी भाजी करणार आहे गवारची. आणि तोपर्यंत आता बघा किचन ओटा साफ करून घेते आणि स्वच्छ करायचं आहे. इकडे शेंगदाणे काढून ठेवलेले आहेत भाजीसाठी. गवारची थोडीशी रस भाजी करायची मला. चला इकडे बघा तव्यामध्ये मी ठेचा बनवते. लसूण जास्त घातलं आहे, हिरवी मिरची आणि ठेचा. हिरवी मिरची आणि लसूण, ठेचा हिरवी मिरची आणि लसूण. आणि इकडे कुकरमध्ये गवार शेंगाची भाजी बनवते टाकलेली आहे. तर चला आता मावशीचं लसूण मी सोडून घेतलं आता. म्हणजे मावशी तेवढं लसूण सोडून द्या, म्हणजे मला लगेच ठेचा बनवता येईल. ते म्हणले असल्या हवेला काय ठेचा बनवायची, पावसाळी वातावरण आहे, पाऊस चालू आहे बाहेर. पण मला ना तिखट आवडतं, तर म्हणलं चला बनवायचं का. त्याला कोणाकोणाला तिखट आवडतं, ठेचा आवडतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रमैत्रिणींनो. आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा, शेअर कमेंट्स करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींनो. चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.